रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दोन्ही रेसिपी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी करणार आहे मूग डाळीपासून लाडू, तेही पौष्टिक आणि शिवाय डायबिटीज पेशंटला तुम्ही दिलात तर खूपच छान अगदी हेल्दी लाडू आहेत आहे. तर इथे मी सर्व साहित्य घेतले. साहित्य तुम्ही पाहिलंच असेल, लाडू, फरसबी, त्यानंतर पिस्ता, डिंक, हे जेवढे ड्रायफ्रूट, बदाम, काजू, तर हे सर्व लाडूमध्ये घेणार आहे मी. तर सर्वप्रथम मी आधी सर्व भाजून घेणार आहे. तुम्ही मगाशी पाहिलं असेल, डाळ पूर्ण भाजून घेतली. त्यानंतर ड्रायफ्रूट जेवढे घेतलेत मी ते सर्व भाजून घेतले. आणि आता मुगाची डाळ भाजून घेतली होती ती आता मिक्सरमध्ये वाटली आणि पुन्हा ती भाजून घेतली. कारण की तुम्ही जेवढी भाजाल तेवढा तिचा कच्चेपणा निघून जाईल. तर मी अगदी 2 ते 3 चमचे तूप टाकलं आणि ती डाळ व्यवस्थित भाजून घेतली. जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत छान अशी भाजून घ्यायची. थोडीशी रवळसर जरी ठेवलीत ना तुम्ही ही डाळ, तरी दाताखाली खूप छान लागते. आणि डाळ पण छान भाजलेली असते आपली, तर त्यामुळे ती पटकन भाजली पण जाते आणि तिचा कलर पण लगेच चेंज होतो. तुम्ही आता थोड्या वेळाने पाहालच, पूर्ण अशी मस्त तुपामध्ये घमघमाट वास सुटला आहे. आणि हे खरंच लाडू खूप छान लागतात. आणि थोडं तुपाचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलं आहे. आणि मग असे तुम्ही पाहिलंच असेल, मी सर्व ड्रायफ्रूट, खारीक हे सर्व भाजून घेतलं. आता खारीक मग अशी भाजलं नॉर्मल आणि त्याच्यामध्ये गूळ बारीक करून घेते. सर्व झाले. आता लास्टला मी मात्र डिंक ठेवले आणि हळू. आता ते छान तुपामध्ये फुलून घेणार आहे. मी एकूण एक पदार्थ सर्व तुपामध्ये फ्राय करून घेतलेला आहे, म्हणजेच भाजून घेतलेला आहे. तर डिंक पण छान फुलला गेला आहे. तोपर्यंत थंड होईपर्यंत बाकीची तयारी केली. आता डाळ आणि खारीक सगळं मिक्स करून घेते एका परातीमध्ये. एकसारखं करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. कारण की जेवढं बारीक होईल तेवढं खायला छान लागतं आणि एकसारखा लाडू आपला छान दिसेल. तर आता डिंकसुद्धा मी वाटून घेतलं इथे. तर डिंकाचंच आहे हे, वेगळं काही नाही आहे. तर म्हटलं आता थोडाच डिंक होता म्हणून मी आता वाटायला सुरुवात केली. सर्व वाटून झालं आणि पुन्हा एकदा तूप गरम केलं. आता तुपात लाडू बांधायचे आहेत म्हटल्यावरती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुगाची डाळ आकसली जाते लवकर, त्यामुळे तूप थोडं जास्त टाकायचं. आता जरी ते ऑइली लाडू दिसले तरीसुद्धा नंतर ते असे छान असे कोरडे होतात आणि दाताखाली खायला खूप छान लागतात. तर इथे मी तूप टाकले, सर्व एकसारखं मिक्स करून घेतलं आणि आता लाडू करून घेते. गुळाचं प्रमाण अगदी कमी घेतलं मी. आता हे जवळजवळ माझे 25-30 लाडू झाले बरोबर. कारण की मी अगदी पावशर डाळ, अर्धा किलो खारीक आणि बाकी ड्रायफ्रूट वाटी घेतलं होतं. त्यामुळं त्या अंदाजानुसार हे लाडू झालेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. पण एक सांगायचं होते की हे लाडू खूप छान लागतात. फर्स्ट टाईम आमच्या चुलतची नणंद आहे, तिने बाबांसाठी केले होते. तर ती म्हणली एकदा ट्राय कर प्रिया, तुला खूप आवडतील. तर मग मी आज ट्राय केले त्यांच्यासाठीच, कारण की त्यांना डायबिटीस आहे, ते बाकीचं गोड खात नाहीत. म्हणून हेल्दी म्हणून मी हे लाडू आज केले आणि म्हणलं तुम्हाला पण शेअर करावं हे व्हिडिओ. तर अशा प्रकारे मी लाडू केले. इथं मस्त बांधले जातात. आता तुम्हाला खूप असं ओलसर वाटत असेल, पण नंतर लाडू खूप छान कोरडा, तूप पूर्णपणे असं गायब झाल्यासारखं दिसतं. कारण की सुरुवातीला तुपातच सगळे प्रोडक्ट तुपामध्येच भाजले असल्यामुळे ते जास्त तुम्हाला ओलसर दिसत असतील, पण खायला मात्र तूप एक नंबर लाडूंमध्ये. तर अशा प्रकारे लाडू बांधून घेते मी आता. तर लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि डिटेल्स रेसिपी आहे ना, एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन मी नक्की करणार आहे. हे जस्ट ट्रायल लाडू आहेत माझे, पण परफेक्ट रेसिपी मी नक्कीच तुम्हाला दाखवेन नेक्स्ट टाईम. तर इथे तुम्ही पाहू शकता, असं चमचमीत असं तूपवर आणि लाडू सकाळ सकाळ खायला एक नंबर पौष्टिक म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला लाडवांचा कमेंट करून नक्की सांगा. तर नेक्स्ट दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, सकाळी नाश्ता म्हणून मी आज ब्रेड पॅटीस करणार आहे. तर सर्व तयारी केलेली आहे. डिटेल्समध्ये सांगण्याचं म्हटलं तर सगळं वाटण मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं भाजीचं. बटाटासुद्धा छान असा उकडून घेतला, कढई गरम करायला ठेवली. तर बटाटा डायरेक्ट कढईमध्ये नाही टाकणार, तर वरचीच फोडणी देणार आहे. म्हणजेच जी आपली हिरवी मिरचीचं वाटण केले त्याचीच फोडणी देणार आहे. जिरा, मोहरी आणि हे ठेचा जो केला आहे त्याची फोडणी देणार आहे. आणि छान लागते. असं जरी ट्राय केलं ना तरी पूर्ण बटाटाच त्या कढईमध्ये टाकला पाहिजे तरी नाही चालत. असं जरी केलं तरी खूप छान होतं. तुम्ही पाहालच आता मी कशा पद्धतीने करते ते. तेल थोडंसं मिडियम टाकायचं. जास्त टाकलं तर मग वडा, जे आपण बटाट्याची भाजी करणार ती जास्त ऑइली होईल
जेवढंच आपला ठेचा आहे त्या अंदाजानुसार तेल टाकायचं, त्यात हळद, थोडीशी गरम मसाला. तर इथे मी जिरा मोहरीचं प्रमाण थोडं कमी टाकलं आहे, कारण की आरूला बिलकुल आवडत नाही. तर ते म्हणले ठीक आहे नॉर्मल टाक, नाही तर ती खाणार नाही. आपल्याला तर मुलं जेवढं खातील तेवढं आपल्याला बरं वाटत असतं. तर त्या हिशोबाने केले. तुम्ही जिरा मोहरी जास्त टाकली दाताखाली तर खूपच छान लागते, पण मुलांसाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात. तर इथे फोडणी छान देऊन झाली माझी. आणि मग मी आता ते बटाटा तुम्ही पूर्ण बारीक केलेला आहे, म्हणजे एवढा पण नाही, जेवढा हाताने चुरडणार तेवढा बटाटा छान बारीक होतो. तर इथे बारीक तुकडे केले चाकूच्या साह्याने. आणि आता हे जो ठेचा मी परतलेला आहे कढईमध्ये तो त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे, आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा पूर्ण बटाट्यामध्ये. आणि जेवढा बटाटा आपल्याला हाताने, आता स्मॅचर असेल किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही बारीक करू शकता, पण मी हाताच्या साह्याने सर्व गोष्टी बारीक केल्या आणि मस्त असा बटाटा स्प्रेड होतो आपल्या ब्रेडला. तर इथे तुम्ही पाहालच, तुम्ही हाताच्या किंवा वाटीच्या साह्याने जरी स्प्रेड केला तरी चालेल, पण मी हातानेच करते इथे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर पण त्याचा स्मेल छान उतरतो, त्यामुळे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली. आणि मला प्रत्येक पदार्थ करायचा म्हटला असेल, मसाल्याचा असो किंवा, मला कोथिंबीर नसेल तर मग तो अधुरा वाटतो. एक वेळ कढीपत्ता नसला तरी चालेल, पण कोथिंबीर पाहिजे. तर मी ते भरपूर अशी कोथिंबीर. आणि बटाटाची भाजी पण अशी खूप मस्त तडका बसलेला आहे, कारण की खलबत्त्यामध्ये वाटण केलं हिरव्या मिरचीचं. आणि आता एकदम सेट करून घेते आणि मग पॅटीस भरून घेते. जेवढं बारीक होईल ना तेवढं ते मस्त स्प्रेड होतं. तर इथे मी आता ब्रेड घेते, जेवढे पाटावर बसतील ते, कारण की जेवढं लावून, आणि ह्या गोष्टी आधी केल्या तरी चालतात, ते काही नरम पडत नाही. तर मी सुरुवातीला आधी बटाटे सर्व ब्रेडला लावून घेते आणि मग दाखवते कोणकोणत्या प्रकारे करते. एक त्रिकोणी शेप, एक स्क्वेअर शेप आणि एक पूर्ण ब्रेडच्या साह्याने मी इथे तुम्हाला पॅटीसचे प्रकार दाखवते. तर बघा तुम्ही कंटिन्यू. तर इथे मी भरून घेते. सुरुवातीला 2-3 असे पूर्ण अख्खा ब्रेडचे पॅटीस केले. त्यानंतर मग त्रिकोणी केले, कारण की मिस्टरांना जेवढं नवीन केलं की ते आवडतं त्यांना खायला. तर इथे 2 भाग केले. आणि त्यानंतर स्क्वेअरचे म्हणजे चौकोन असे केले, छोटे 4 भाग केले त्याच्यामध्ये. तर प्रत्येकी वेगवेगळे भाग केले, म्हणजे खायला पण भारी वाटतं. ते मोठे एकदम बघितलं ना की कसं तरी वाटतं. तर जास्त करून मी त्रिकोणी आणि छोटे कट केले. हे पण खायला खूप छान लागतात आणि चांगले शेकलेसुद्धा जातात. आपली बटाट्याची भाजी तर ऑलमोस्ट शिजलेलीच असते, पण वरचं कवच जे आहे ते पण व्यवस्थित शेकलं पाहिजे तेलामध्ये. तर इथे मी बॅटर करून ठेवले पिठाचं. आता त्याच्यामध्ये डीप करून आता फ्राय करून घेते. तर भरून झालेले आहे, तर त्याच्यामध्ये पिठामध्ये डीप करायचं आणि डायरेक्ट असं थोडंसं दाबायचं, जेणेकरून बेसन पूर्ण असं त्याला लागलं पाहिजे. नाही तर टाकलं असं नाही करायचं, नाही तर मग बेसनाचा फ्लेवर लागणार नाही आपल्या पॅटीसला. तर इथे एक बाजू छान शेकली की मग पलटी करायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे आपल्या ब्रेडला. आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा करून घेते मी आता. आणि हे ब्रेड पॅटीस तळायला जास्त वेळ लागत नाही. दोन्ही साईड 2 ते 3 वेळा चांगल्या शेकवायच्या आणि पटकन होतात. आपलं क्रंची जसं पाहिजे कुरकुरीत. आता आमच्याकडे वरचं कवच असं छान कुरकुरीत लागलं पाहिजे, त्या पद्धतीने मी शेकवलं थोडंसं ब्राउनी कलर येईपर्यंत आणि गोल्डन कलर येईपर्यंत. त्यानंतर मग बाकीचे सुद्धा टाकून घेतले. जे पीस मी कट केले त्रिकोणी छोटे बॉक्स साईड टाईप केलेले, तर ते सुद्धा तळून घेतले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढं कंटिन्यू व्हिडिओ पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मी हा फक्त रेसिपीचा दाखवला आहे, कारण की मी आता ठरवलं रोजच्या रोज एक व्हिडिओ का होईना टाकत राहायचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल हीच आशा बघते. आणि मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हीही प्रॅक्टिस करून खा.